महाराष्ट्रातील सर्वात उंच समजल्या जाणाऱ्या कळसुबाई व हरिश्चंद्रगड अभयारण्य क्षेत्रात 1003 वन्य प्राणी आढळून आले आहेत। तसेच विविध प्रकारचे 1852 पक्षी आढळून आले। 23-24 मे या 2 दिवसांच्या कालावधीत ही वन्य प्राणी गणना करण्यात आली। भंडारदरा विभागातील कोलटेंभे, रतनवाडी, घाटघर, साम्रद, शिंगणवाडी, पांजरे, उडदावणे येथील जंगलात असणारी 8 पाणवठ्यावर तसेच राजूर विभागातील शिरपुंजे, कुमशेत, पाचनई, आंबीत, लाव्हाडी, ओतूर, पळसुंदे व कोथळे येथील 17 पाणवठ्यावर ही अन्य वन्य प्राणी गणना करण्यात आली। आढळून आलेली वन्य प्राणक संख्या बिबटे 12, रानडुक्कर 74, सांबर 79, भोकर 66, ससा 56, वानर 383, माकड 127, कोल्हे 27, तरस 39, मुंगूस 32, रानमांजर 33, खार 59, घोरपड 1, उदमांजर 1, शेकरू 6 याशिवाय 3 नीलगाई आणि 1 रानगवाही आढळून आले। राजूर विभागात विविध जातीचे 743 तर भंडारदरा विभागात 709 पक्षी आढळले। 30 पेक्षा अधिक प्रकारच्या या पक्ष्यांमध्ये सर्वाधिक संख्या बगळ्यांची 376 आढळली। त्या खालोखाल 200 कावडेही दिसले। 21 घुबड, 76 बुलबुल, 5 ससाणे, 18 सुतार पक्षी, 115 लावरी, 30 टिटवी, 31 भारद्वाज आढळले। आकाशात विहार करणाऱ्या 12 घारी दिसल्या तर राघू मात्र 4च आढळले। 19 मोरही दिसले। याशिवाय होले, पारवे, रानकोंबडी, पाणकोंबडी, सालुंकी, धोबी, कोतवाल, कुंभार, कुकडा, वटवाघूळ, रानकोंबडा, चंचूक, धोबी, खंड्या असे विविध पक्षी आढळले असल्याचे वन्यजीव विभागाने सांगितले आहे। अभयारण्य क्षेत्रात रानगव्याकरिता पोषक असा अधिवास उपलब्ध झाला आहे। अभयारण्यामधील इको सिटी, घाटघर, उडदावणे, पांजरे, रतनवाडी या भागात चारा देखील चांगला वाढला आहे। तसेच साम्रद, रतनवाडी, पांजरे भागात बेर या स्थानिक गवताच्या प्रजातीसह पवण्या, मारवेल या गवताच्या प्रजातींचीही लागवड यावर्षी वन्यजीव विभागाने केली आहे। पावसाळ्यात गवत वाढले आहे। अभयारण्यात रानगव्यासाठी चारा व उत्तम निवारा तयार झाला आहे। त्यामुळे रानगवा या भागात आता कधीपर्यंत मुक्काम ठोकतो याकडे भंडारदरा राजूर वनपरिक्षेत्रातील वन्यजीव विभागाच्या वन अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी लक्ष केंद्रित केले आहे। न्यूज सह्याद्री एक्सप्रेस साठी किशोर मोहिते, अकोले।